कविभूषण एके ठिकाणी महाराजांचं गुणगान गाताना त्यांच्या कवितेत म्हणतात कि पैज प्रतिपाल भूमि भार को हमाल चहु चक्कु को समाल भयो दंडक जवान को साहिनक साल भयो ज्वालक जवार भयो करक कृपाल भयो हर के विधान को वीर रस ख्याल शिव राज भुव पाल तुव हाथ को बिसाल भयो भूषण बखान को तेर तर काल भयो दक्षिण की ढाल भयो हिंद क दिवाल भयो काल तुर कान को यामध्ये कविभूषणांना म्हणायचे की पैज प्रतिपाल भूमी भार को हमाल, की ह्या प्रजेचा पालनहार आणि ह्या भूमीचा जो भार जो वाहत आहे तो शिवाजी महाराज आहे. शहांना सव्वासेर आणि जे जावळीला जे मोऱ्यांचं प्रकरण झालं त्याकरता जे मोऱ्यांचं पारिपत्य केलं त्याकरता कारण सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज. जे छत्रपती शिवाजी महाराजांकडे करुणा भाकून आलेले आहेत त्यांच्याकरता आधार छत्रपती शिवाजी महाराज. भूषण हा जी कविता रचतोय त्याला ऊर्जित करणं, त्याला हातभार देणं हे छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. आणि त्यातल्या त्यात तो छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतोय की दक्षिण की ढाल भयो हिंद को दिवाल भयो, म्हणजे ह्या दक्षिणेकडे येणाऱ्या ज्या ज्या शत्रू सत्ता आहेत, इस्लामी सत्ता आहे किंवा मुघली सत्ता आहे, या दक्षिणेकडे येणारा जो रक्षक आहे तो छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि हिंदूंची जी ढाल आहे, हिंदूंची जी ढाल झालेली आहे ते छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज तेरो तर काल भयो दक्षिण की ढाल भयो हिंद को दिवाल भयो काल तुर्कान को, या तुर्कांचा जो काळ जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराज आहे. धन्यवाद.